जा 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 मी नाही येत जा. फर्स्ट फ्लोर वर आहे जा. इकॉनॉमिक्स भारी असेल तुला. मला पण ओसीएमचाच खराब भेटलाय. एकदम नवीन होतं खाली म्हणणार नंबर लिहून घेतले आधी. कशी वाटली पण शाळा? आवडली नाही? तर तुमचं स्वागत आहे का ना ब्लॉग मध्ये. आणि रानू शाळेसाठी आवरायले. फर्स्ट डे रानूचा कसं वाटायले? कसंच नाही काहीच वाटायला म्हणजे आनंद व्हायला आयोग ही वाट बॅग भरली नाही का अजून? तर जाऊ वाटायला का नक्की नाही? मग आम्ही तर शाळा आम्हाला कळत शाळा उद्या भरणार. आम्ही पहिलेच रात्री करून येतो. विसरून गेले. असं कसं काय विसर? एवढा बंडल भरायचा आहे. आम्हाला कळत होतं उद्या शाळा पासून चालू होणार आहे. आम्ही आजच रात्री सगळी तयारी करायला. कधी? इकडची नवीन आहे की इकडची करायची की? नोटबुक घातल्या. पेन्सिल पेन घेतलीस का? कधी? चांगलाय. तेव्हा तिथं महाग स्केल आहे. नवीन स्केल तिथं आहे. काय काय कंपोस्ट मध्ये हे बघा. हे असते असलं कंपोस्ट काहीच नाही कंपोस्ट मध्ये. उगा शोपीसाठी टाक की मग त्याच्यात आता पेन्सिल ते. आता झाली रान रेडी. तर आता मी फक्त सोडून येणार. लगेच थांबणार नाही तिथं. जा 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 मी नाही येत जा. जा 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 जा. फर्स्ट फ्लोर वर आहे जा. मला अवघड लागायचं. कामाचं मला यावं लागले. माहित नाही का? बघ की कुठं आहे आता. एन इवन इज डिअर आय एम हिअर. ओ दरवा तिथंच गेट वर थांबली आहे. सोडायला मला माहित नाही मध्ये. जाऊ का मग मध्ये? ऐक तर स्टार्टिंगला बोलले चल सोडायला. मी म्हणलं जा जा जा. मला धडकायले. चल म्हणलं तुला. मी म्हणलं मी मोठा आहे का ती मोठे मातेच कळत होतं तिथं. माझ्या चल म्हणलं तुला डोळे मोठे करून चल म्हणलं तुला. अगं पण ती कसली बोलत. चल म्हणलं तुला. काय माहिती मग वरती गेलं. वरती कोण नव्हतं. मग ते खालते असते वाटतं पहिल्यांदा. ते काय ते राष्ट्रगीत काय ते सगळं खालते. मुलींना विचार बोलला. मुली पुढून चालले आता. माझ्या तोंडाकडे बघत बसले. मला त्यांना विचार. काय विचार? तेच विचार म्हणलं. काय माहिती म्हणलं. चला आता मला माझ्या कॉलेजची तयारी करायची. लय लांब आहे पण इथून किती लांब पडतंय. चलत यायला जायला म्हणलं ना कमीत कमी माणसाला 1 तास तरी लागतंय. नाही तास लागते. आता आम्ही गेलो. किती वेळ लागतंय? 15 मिनिटं. चलत गेलतीस का? नाही हा मग चलत अर्धा तासाच्या अर्धा पाऊण तास लागतंय. तेव्हा रोजचा रस्ता नाही वाटतं. एवढा वेळ लागत नाही. असू द्या जाऊ द्या. घ्या लवकर घ्या. आवराला लवकर. पुस्तक आज भेट. इकॉनॉमिक्स भारी असेल तुला. मला पण ओसीएमचाच खराब भेटलाय. सगळे अकाउंट पण अकाउंट मला नवीन आले. खाली नवीन एकदम नवीन होतं खाली म्हणणार नंबर लिहून घेतले आधी. ती काय? अरे डिक्शनरी कॉलेज ऍडव्हर्टाइजमेंट कॉलेजचे. आवर लवकर चल. बॅगीचं वजन तेवढं आहे का जेवढं वयाचं नसते. भाऊ तुला तर कसं ब्रँड न्यू आहे आयटीचं काय ब्रँड न्यूज भेटत. पैसा दिले मग 5-5 हजार भरले तर मी आता घरी आलोय. आणि रानू पण आल्या घरून. सॉरी शाळेतून आता घरी आले. आणि आज किती दिवसानंतर अभ्यासाला बसल्या. कशी काय अभ्यास दिलाय? एवढा दिलाय का वह्या कम्प्लीट करायलीच? इतक्या दिवस गेली नव्हतीस त्याच्या. काय मराठीच आहे का? एवढ्या वेळा कम्प्लीट करत आता. चांगलंय. करा आता 1-2 दिवस करते नवीन
नंतर परत विसरून जाते अभ्यासाला. आणि हे माझे पुस्तक आज दिले तर 6 पुस्तकं, 6 नाही 1 2 3 4 5 6 बरोबर 6 आहेत. हे पुस्तक नाही, हे कॉलेजचं प्रमोशन. तर बघा राहून आजचा भात बनवलाय. मला तर काय वाटायला की म्हणजे खाऊ वाटणार आहे का. कसा बनवलीस जेवायचं बाई? कसा झालाय सांग. जोरात जरा गळ्यात आवाज निघत असला तर जोरात बोला. आवाज निघणं करायले. लोणचं माणूस आहे मी, एवढं लोणचं वाढतात का? चिकन पडले. एवढा असा ढिगा वाढलाय लोणचाचा. नॉर्मल लावायला मसाला कमी टाकलाय ना. वरतून काय माहिती म्हणजे अंगात जरा हे झाले, काय बोलतोय, दुखायल्यासारखं झालं, चक्कर आल्यासारखं होईल, आशेकपणासारखं झालं अचानकच. येताना काहीच नव्हतं एवढं, काय माहिती वजन झालंय ते एवढं पुस्तक. म्हणजे इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा एवढं मला लई काय माहिती. ते कमीत कमी 5-6 किलो 3-4 किलो असं पुस्तक. बॅगचं पहिल्याच वजन काय माहिती, पण मला अंग दुखायला लई वेगळं येडा, म्हणजे मधूनच काय होईल की. सर म्हणा भाताला चव आहे पण तुझ्या जिभीला चव नाही. मी भाताचं बोलणं झालंय काय. मगाशी बोलच ना मसाला कमी टाकलाय त्याचं म्हणायला मी. बघा रामला एवढा अभ्यास आहे की आल्यापासून अभ्यासाला बसले. अजून कसा काय एवढा अभ्यास दिलाय? कशी वाटली पण शाळा? काय आहे काय हा नाही काय तोंड काय आवडली नाही तुला? ते आवडले का नाही विचारलं नाही, शिकवलं कसं ते सांगे विचारलं तुला. आवडायला तुला काय पण आवडत नाही. बोरिंग शिकायला म्हणलं बोरिंगच वाटतंय का नाही? कोण फ्रेंड झालं का नाही तिकडं? सुद्धा बोललं नाही सुद्धा. मग तू बोलली नाहीस तर मग पुढच्या कसे बोलते? बोलत होते कोणच तर पुढून रिप्लाय नाही. म्हणते म्हणले असं येडीला काय, ही येडी आहे हिला काय बोलावं. रान एक मैत्रीण केली नाही आज. जेवण बनवायची तयारी चालू आहे. आणि मी पण आता अभ्यासाला बसला. पेपर जवळ आले जरा, आहेत 5-6 दिवसात. 3 दिवसात पण लगेच संपत आहेत पेपर. पण त्याचं आहे जरा टेन्शन मध्ये. 3 दिवस म्हणजे आतापासूनच आहे. हा आपला फोल्डिंग फोन कुठं आहे? हे बघा, हे पहिला पप्पाच्या खिशात किंवा हातात किंवा कुठं ना कुठं असायचं. आज एक कोपऱ्यात असते आता मोबाईल. हा या मोबाईलची जर प्राइस तुम्ही गुगलला बघितली ना, माझ्यासारखी किती 2 मोबाईल येतील असले एवढ्या प्राइस मध्ये. याचा फक्त डिस्प्ले जरी बदलला तरी बास होते. बघा आता कधी बदलते, तर नाही बदलला तर असाच घरात असं जेव्हा बदलते तेव्हा बघा. हे बघा, हे अजून पण लाईट चालू आहे बरं का, खालची गेले नाही. मोबाईल अजून चालू आहे. चार्जिंग किती असेल म्हणजे विचार कर. मोबाईल मध्ये आम्ही किती 3-4 दिवस झाला मोबाईल चार्जिंग लावला नाही तरी एवढा अजून लाईट नाही. कालच लावलेला का? कोणी लावलेला? पप्पानी का? मग काय नाही, बरोबर आहे, लाईट चालू पाहिजेच. मला वाटलं लावला असता लगेच मागून ओरडायले. कालच लावला होता. आणि सकाळी काय होईल होतं तुला? मला अशी काय चल म्हणलंय तुला, चल डरकावून काय बोलत होते असं का? चल म्हणलंय तुला, चल काय म्हणलं तुला 2 वेळा बोलवतो चल चल चल. नीट बोलला म्हणजे काम स्वतःच मलाच ओरडून बोलायचं का अजून? मग काय करू, एकटी जाऊ का त्या बिना ओळखीच्या? बापरे बाप, मला घाबरून शेवटी आलं. तुला कोण घाबरलं? उगा बिनकावाची रडत बसली असते, नंतर मला घरी येऊन वरडा पडला असता म्हणून मी आलतो. रडत बसते मी. वाटते का रडत? वाटते म्हणून तर आलतो. तोंड बघायला पाहिजे होतं तुम्ही तेव्हा. चल करायचं. तर आता आम्ही जेवायला बसलो आणि आज जेवायला अंड्याची भाजी आहे आणि भाकर आहे त्याच्यासोबत. तर मी, रानू आणि मम्मीच आहे. आणि पप्पा जरा कामासाठी म्हणजे जागेकडे गेले, तर आज नाही गेले कामाला. म्हणजे सकाळी जाऊन आलते, आज नाईटला पण नाही गेले. तर चला मग आजच्यासाठी एवढा जर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या का नवीन ब्लॉगमध्ये. बाय.